मंडळी नमस्कार. आकाश तारकांचे या मालिकेला आपण उदंड प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे या मालिकेत काही खास गोष्टी तुम्हाला नक्की अनुभवायला मिळतील. तर मंगेश पाडगावकर हे पुलंबद्दल काय म्हणतात ते आधी ऐका. पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली. निराशेतून माणसे मुक्त झाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. आणि खरोखरच आपण हा अनुभव घेत आलो आणि तोच अनुभव जेव्हा माझ्या मनाला स्पर्शून गेला तेव्हा मला ही एक कविता सुचली आणि या कवितेला सुद्धा भरभरून दाद मिळत आली आहे. तुम्ही नक्की ऐका. बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे, बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे, पुल तुम्हासारखे व्यक्तित्व नाही दुसरे. महाराष्ट्रातील रसिक मनाचे जसे तुम्ही लाडके, झाले नाही होणार नाही कुणी तुम्हासारखे. लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही, लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही, संवादिनीच्या सुरात आजही हरवतो आम्ही. मनावरती कोरिली तुमची नाटके कित्येक, मनावरती कोरिली तुमची नाटके कित्येक, रसिक मनाला भावला तुमचा पैलू प्रत्येक, रसिक मनाला भावला तुमचा पैलू प्रत्येक. आढळपदी विराजमान, आढळपदी विराजमान हे बहुरंगी पुल, आढळपदी विराजमान हे बहुरंगी पुल, तुमच्या स्मृतीला अर्पण आज ही स्वर शब्दांची फुलं, तुमच्या स्मृतीला अर्पण आज ही स्वर शब्दांची फुलं.